राज, आपण इथे का आलोय? म्हणजे काय काढू नको तसलं उघडाय मी नाही बरोबर आहे हे नाही बरोबर आहे तिकडे शिंडी नसते इकडे अरे शिंडी हा हा तसं असं फोडा चला चला आज फिरू की आता पहिला ही ठोकी त्यांना ए काय बीटीएस काढायला खाऊ का हा खावा चला बंद केलं ए बीटीएस चालू ठेवायचा बाबा तू बीटीएस ला आता तुला काय काम नसलं ना व्हिडिओ काढायचा शूटिंगचा काय देऊ नारळ देला दे की मला पण फोड सगळा फोड चल ह्याला दे की मला दे कोण आहे रे पृथ्वीराज मी एकदा फोटो काढून येऊ का तिथे? नको आपल्याला लागत असते काय बे कसं वाटलंय रोल कॅमेरा ऍक्शन
समजेल. पण हा जो चित्रपट त्यांनी निर्मिती केलेला आहे, एक लक्षात घ्यायचं आहे, ज्या माणसाला आयुष्यामध्ये ठोकर खावं लागतं, ठोकर खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही, अशा परिस्थितीतून जात असताना त्याला अनुभव आलेले त्याने या चित्रपटातून मांडला असेल. परंतु या चित्रपटामधून एक लक्षात घ्यायचं आहे की समाजामध्ये काहीतरी एक उपदेश जातो, समाजाला काहीतरी शिकवण दिली जाते किंवा याच्यातून काहीतरी समोरच्या व्यक्तीला जडणघडणीमध्ये मदत होईल असे काही विषय या चित्रपटातून जर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे, केलेला आहे. तर असे चित्रपट तुम्ही जर लहानपणापासून पाहिलात, जे कलात्मक चित्रपट आपण म्हणूया, तर या कलात्मक चित्रपटातून तुम्ही बोध घेतलंच पाहिजे असं काहीतरी त्यातून आपल्याला मिळतं. आज निकमे बंधूंनी आणि माझ्या या परिषदेतील बाल कलाकार आणि या आरती कांबळेसारख्या मुली आज हिरोईनचे कामं करतात, तर तिच्यासोबत तिची मैत्री, तर हे जे आहे ना, हे खरंच कौतुकास्पद बाब आहे. कारण माझ्या शाळेमध्ये माझ्या बरोबर माझ्या हातातले शिकलेले विद्यार्थी आज हे काम करतात, खरं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या सर्व बाल कलाकारांचं आणि या चित्रपट निर्मात्याचे जे माझे विद्यार्थी आहेत, या सर्वांचं खरंच मी कौतुक करतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करावं असं विनंती करतो. विद्यार्थी मित्र, तसं जर पाहिलं तर आपल्या शाळेमध्ये अनेक विषय या चित्रपटासाठी मिळण्यासारखे विषय आहेत. अनुभव आपण शिक्षकांनी जे अनुभव घेतलेले अनुभवाचं तुम्ही मला असं म्हणायचं निकमेनं की शिक्षकांची मुलाखती घ्या, याच्यामध्ये त्यांना जे अनुभव आले आणि त्या विद्यार्थ्यांची स्थिती, प्रत्येकाचं मत वेगळं असतं. उद्घाटनाच्या संदर्भात आज जे आपले कलाकार आहेत किंवा जे डायरेक्टर आहेत, ते मुख्य डायरेक्टर सुशांत निकंबे हा माझा विद्यार्थी. 10वी पासून मी निरीक्षण करत असतो विद्यार्थ्यांचं, आणि या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं गुण कुठेतरी दिसत होतं मला. हा विद्यार्थी भविष्य काळात काहीतरी करणार आहे असे एक मनाला कायम वाटायचं, आणि ते आज सत्यात दिसताना मला इथं कळत आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थी अतिशय गुणी आहे, अतिशय गुणी आहे. जिथं अडचण येते तिथं विचारतो, काय अडचण असली की माझ्याकडे येतो, सर असं आहे, चर्चा करतो आणि चर्चेतनं मग तो मार्ग काढतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ज्या अडचणी येतात किंवा जे काही तुमच्या अभ्यासासंदर्भात तुम्हाला ज्या शंका असतात, त्या शंका तुम्ही शिक्षकांना विचारल्या पाहिजे. सहकलाकार, डायरेक्टर, को डायरेक्टर ज्यांनी उपरे या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली असे सर्व सहकारी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पालकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला त्यांनी ज्यावेळेस वेळ सांगतील तर त्यावेळेस त्यांनी पाठवून दिलं, त्याबद्दल सर्व पहिल्यांदा पालकांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. कारण पालकांनी जर पाठवलं नसतं तर या सिनेमाला थोडासा वेळ गेला असता. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी जी टीम आहे तर ती टीम आपल्या विद्यालयातीलच आहे, आणि हजारो सुशांत निकंबे आपल्या विद्यालयातून तयार झाले पाहिजेत. कारण का तर सुशांत कडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे की आपल्या अंगातील मागचे विद्यार्थी मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शाळेतल्यांना मी का घेतलंय, तर मी लहानपणापासून जे शिकत आलोय, माझ्याकडे जी कला आहे ती कला मला या मातीतून भेटलेली आहे, या शाळेतून भेटलेली आहे. म्हणून मला या शाळेसाठी पण काहीतरी करायचं आहे.